शास्त्रीनगर परिसरात जुन्या भांडणाच्या वादातून तिघांवर जीवघेणा हल्ला झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. दिनांक 27 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 10:30 वाजण्याच्या सुमारास भगतसिंग चौक इराबत्ती हॉटेलसमोर ही घटना घडली. फिर्यादी जावेद अब्दुल रौफ शेख, मुबीन इक्बाल शेख आणि बुलंद इब्राहिम कुरेशी हे तिघे त्या ठिकाणी उभे असताना आरोपी खालिद उर्फ काल्या कुरेशी याने जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ व धमदाटी केली. त्यानंतर त्याने आपल्या नातेवाईकांना घटनास्थळी बोलावून यानंतर परिस्थिती अचानक चिघळली. आरोपी फरहान सादिक कुरेशी याने फिर्यादीवर कोयत्याने डोक्यात वार करत गंभीर जखमी केले. त्याचवेळी रेहान सादिक कुरेशी याने लोखंडी रॉडने डोक्यावर प्रहार केला. या हल्ल्यात मुदस्सर कुरेशी, असलम मुजावर, तालिब सय्यद कुरेशी, जिहान कुरेशी तसेच इतर 3 ते 4 जणांनी लाठ्या काठ्यांनी तसेच हातापायांनी तिघांवर बेदम मारहाण केली. हल्ला इतका भीषण होता की तिघेही गंभीर जखमी झाले. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिकांनी तात्काळ जखमींना रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी फिर्यादींनी शास्त्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून खालिद उर्फ काल्या कुरेशी, फरहान सादिक कुरेशी, रेहान सादिक कुरेशी, मुदस्सर कुरेशी, असलम मुजावर, तालिब सय्यद कुरेशी, जिहान कुरेशी व इतर 3 ते 4 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात. नाही नको सोडो. कशावरून मारहाण झाली, काय प्रकरण होतं? जो पहले के जो कुछ तो भी डर रख कर जानबूझकर मेरे बेटे को, मेरे बेटे के दोस्तों को बहुत जबरदस्त मारहाण करे सो है. मेरा प्रशासन से ये गुजारिश है कि जो सीसी कैमरे में जो दिखने लगा है सादिक कुरैशी, उसका नाम नहीं लेते हुए और जो बाकी के है उनका सादिक कुरैशी का नाम क्यों नहीं मेन सीसी के कैमरे में है. मारने में उसका समय बड़ा है, मेन सूत्रधार सादिक कुरैशी है, तो अधिकारी लोग उसको पीछे क्यों डालने लगे? मैं आयुक्त साहब, कमिश्नर साहब से गुजारिश करता हूं कि सीसीटीवी फुटेज देकर इनके ऊपर कार्रवाई करना. जो भी अन्याय जो गली में दादागिरी कर रहे, जो ये बरस में 6वां 7वां झगड़ा है उनका, कोई भी अधिकारी उनके ऊपर एक्शन नहीं लेने लगे. इसकी वजह क्या है? अधिकारी का कुछ सपोर्ट है कि हमको ऐसी संख्या लगने लगी है. ये रात्रि रात को 10:40 को ये झगड़ा चालू हुआ. एक 15 मिनट के अंदर ऐसा मार को लिए बच्चे बंदा को, तीनों बहुत मार को लिए, जान से ज्यादा मार को लिए. मेन आरोपी सादिक कुरैशी है. सादिक कुरैशी पर केस होना चाहिए, नहीं तो हम मोर्चे को बैठेंगे, हम आंदोलन करेंगे. सीसी का फुटेज है हमारे का, नहीं तो हाई कोर्ट, इससे कोर्ट से हम गुना दाखिल करेंगे. हम प्रशासन से ये गुजारिश करते हैं कि क्या भी कर को सादिक कुरैशी पे गुना दाखल होना चाहिए. जख्मी 3 जन नहीं, सो में पहले सादिक कुरैशी और उनके जवाई रेहान कुरैशी, फरहान कुरैशी और उनका बड़ा बेटा जो बनियन पर मार रहा है, आंख में शरीर नहीं है, उसकी वीडियो में आया है, रेहान, और उसके भांजे, 2 भांजे, एक जवाई मुदस्सर कुरैशी. ये ऐसा मिला को 2-4 जन उनके साथ है. मारहाण कोणाला झाली? माझ्या मुलाला, मेरे बेटे को भी और मेरे बेटे के 2 दोस्तों को भी. कशाने मारहाण झाली त्यांना? आता ते शिशी कॅमेऱ्यामध्ये आहे. एकाच्या हातात कोयता आहे, 2 जणांच्या हातात हॅकी आहे, अजून लाकूड आहे. यावर काय पोलिसात गुन्हा वगैरे दाखल झालेला आहे? पोलिसाला मी समजा नाव दिलेत, पण एक एफआर कॉपी मध्ये सादिक कुरैशीचं नाव नाही आहे असं आम्हाला माहित पडला.